गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता, मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता। देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओंकाराचा अभ्यास हा ध्यानातनं करावा लागतो। हा जपातनं होणारा अभ्यास नाही। जप ओंकारातनं आला हे जरी खरं असलं तरी आकारात आलेलं सर्व जे विश्व आहे त्यातला पहिला नाद म्हणून जो बाहेर आला तो ओंकार आहे। नाद हे आकारातलं पहिलं विश्व आहे। लक्षात घ्या की जो माणसाला ऐकू येऊ शकतो, त्याच्या पलीकडे जे काही आहे ते न कळणारी गोष्ट आहे। त्यामुळे ते सगळं अनुभवावं लागतं। म्हणून ओंकार नाद, प्रणवाचा नाद, सोहमचा नाद हे सर्व नाद आहेत एक प्रकारचे, जे वायू तत्वाशिवाय चालू शकत नाहीत। एक लक्षात घ्या। म्हणून वायू तत्वाचा जो पहिला ध्वनी आहे तो सोहम ध्वनी आहे। लक्षात घ्या। त्यामुळे आमच्या वडिलांनी जे 3 हनुमंत स्थापन केले, जे स्वामी विद्यानंदांनी, ते आहे सोहम ध्वनी, सोहम सिद्ध आणि सोहम उद्धारक। या तिन्ही हनुमंताची भूमिका ही आध्यात्मिक क्रांतीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। रामदास स्वामींनी योजलेले जे हनुमंत होते ते सर्व समाजाच्या दृष्टीने बलोपासनेच्या आवश्यकतेच्या भूमिकेतनं स्थापन केलेले होते। कारण त्यावेळेला प्राथमिक गरज स्वराज्य प्राप्त व्हावं ही होती आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अध्यात्म जाणीवेतले बलवीर शूर लोकांची गरज होती। त्याचे ते पुरस्कर्ते होते। म्हणजे आहेत आजही, कारण आजही ही शक्ती लागणारच आहे। असं काही नाही आहे की तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं अगदी की स्वराज्य स्थापन झालं असं वाटलं तरी ते स्थापन झालेलं स्वराज्य सुद्धा बलशाली करायला बल हे लागतंच आहे परत। असो, तसंच आध्यात्मिक बलप्राप्तीच्या दृष्टीने या 3 हनुमंताची स्थापना आमच्या वडिलांनी केली की सोहम उद्धारक जो हनुमंत आहे त्याची जळगावला स्थापना आहे। सोहम सिद्ध हनुमंत हा कोथरूडमध्ये सोहम बंगला इथं जो दिसतो आपल्याला तो सोहम सिद्ध आहे। आणि सोहम ध्वनी हा या हनुमंताची स्थापना त्यांनी जो आश्रम काढलेला आहे दिव्य जीवन वाटिका आश्रम तिथं केलेली आहे। हे 3 हनुमंत जरी आपल्याला वेगळे वाटत असले तरी जाणीवेच्या दृष्टीने ते एकच आहे, पण कार्याच्या अभिव्यक्तीच्या दृष्टीने वेगळे आहे। सोहम सिद्धी ही सोहम ध्वनीशिवाय येणार नाही आणि आध्यात्मिक उद्धार
हा सोहम सिद्धीशिवाय होणार नाही, हे तितकंच खरं आहे. परंतु याच्याच वायूच्याच नाद जाणीवेतनच आपल्याला पुढे ओंकाराच्या पलीकडे जावं लागतं. असो, तर अ उ म या प्रणवाच्या मात्रा अर्धबिंबात मिळे तोपर्यंत धारणेच्या बळाने आकाशात मिळतो न मिळतो असा प्रणव धरून ठेवावा लागतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता याचा अर्थ काय? काल आपण पाहिलं, तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे, जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी. मात्रात्रय म्हणजे तीनही मात्रा. तीन मात्रा कुठल्या आहेत? अ उ म हे मात्रा आहेत, पण त्याच्या पलीकडे जी अर्धमात्रा राहतेच. आलं लक्षात? म्हणून या तीन मात्रा म्हणजे आकार, आकारात आलेला नाद सुद्धा ओंकार नाद, हा ओंकार नाद आहे, तो सोहम ध्वनी आहे, असं लक्षात घ्या. त्यामुळे आकारात आलेला नादही त्याच्याही पलीकडे बरोबर. उ म्हणजे विश्वंभर, ज्याला आपण विश्वंभर असं म्हटलं की मी ब्रह्म आहे आणि सर्वं खलु इदं ब्रह्म, या जाणीवेतून प्रत्येक घटनेला काळाच्या जाणीवेत अधिष्ठित करण्याचा जो प्लॅनिंग ज्यांनी केलेला आहे, आणि त्याच्यापाशी नुसतंच प्लॅनिंग आहे असं नाही, त्या प्लॅनिंग बरोबर सर्व लॉजिस्टिक पण त्यांनी लावलेलं आहे. आणि त्याच्या लॉजिस्टिकमध्ये आणि त्याच्या सर्व प्रमाणामध्ये कुठंच फरक पडत नाही. वर्षानुवर्ष, काळानुकाळ, अगदी तिन्ही त्रिकाळ जी नियती चाललेली आहे ती एका क्षणाच्याही जाणीवेत लागणाऱ्या ज्या ज्या वस्तूंची गरज आहे त्या त्या वस्तूंसहित ती प्रकृती आपल्या समोर उभी ठाकत असते. आणि घडणं ज्याला म्हणतो आपण, आपल्याला दिसतं, घडतंय आहे ना. ब्रह्मकमळ कळी लागली आहे ना, आणि त्याच्याकडे आपण लक्ष ठेवतो, कधी उमलते आहे की नाही. पण त्याला लागणाऱ्या ज्या सर्व पुरवठा आहे, त्याला उमलण्यासाठी लागणारा पुरवठा हा कोण करतंय? आपल्याकडे फक्त बघण्याची दृष्टी आहे आणि याच्या पलीकडे आपण काय करू शकत नाही, आहे की नाही. पण त्याला पुरवणारं लॉजिस्टिक तो विश्वंभर. असं प्रत्येक जीवाचं प्रत्येक क्षणाला त्याची बांधणी करायची घटनेच्या जाणीवेतनं, आणि त्या सर्वाला जो आकार द्यायचा आहे, दिशा द्यायची आहे, ती दिशा योग सामर्थ्याच्या जाणीवेतनं ईश्वराकडे जाण्याची दिशा द्यायची आहे. त्यामुळे ईश्वराचा ऐश्वर्य योग कसा आहे ते बघा, असं म्हणतोय मी. यात ईश्वर कसा चालतो ते कळतं आपल्याला, है ना. त्याच्यामुळे हा ईश्वराचा ऐश्वर्य योग थेट प्रत्येक जीवाला ईश्वराकडेच एक प्रकारे घेऊन जात असतो. कोणाची गती किती, कोणाची गती किती, कोणाची गती कशी, हा ज्याचा त्याचा नियतीच्या जाणीवेतला भाग आहे. परंतु गतीच्या अनुरोधाने ज्याला ईश्वराच्या गतीचा अंदाज आलेला आहे आणि त्या गतीच्या नेमक्या जाणीवेतूनच जो अभ्यास करत जातो तो योगी असतो. त्याला योगी म्हणायचं. बघा, योगाची व्याख्या ही आहे, म्हणजे याच्यामध्ये मनबुद्धीच्या
समत्वाची भूमिका आलीच. नुसत्याच आपल्या मनबुद्धीच्या समत्वाची जाणीव आहे का? नाही. तर ईश्वराच्या सुद्धा एकाग्र कर्म करण्याच्या जाणीवेतलं समत्व पण त्याच्यात आलं. त्यामुळे हा जो मकार आहे, उकार आहे म्हणून, हा उकार आहे त्याचा विश्वंभराचा, हा उकारही बाजूला सारला जातो. आणि याला कारण काय? कारण यासाठी जोडणी जी आहे ती विश्वमनाशीच करावी लागणार आहे. म्हणून आपल्या मनाला विश्वमनाच्या जाणीवेत न्यायचं, ही साधना आली ना. हे करणं म्हणजे साधना आहे. मी काय सांगतोय तुम्हाला की हे करणं याला साधना म्हणतात. म्हणून विश्व मन कसं चाललं आहे, प्रत्येक जाणीवेतनं ते कसं उमलतं आहे, फुलतं आहे, परत लय पावत आहे, तरीही वेगळ्या रीतीने ते जाणीवरती येते. हे जी काही सगळी ढवळणं चालू आहे एक प्रकारे, आणि या ढवळण्याच्या जाणीवेतनं जे जे कर्मबंध संपत येत आहेत, त्या कर्मबंधांना वरच्या योनीमध्ये टाकल्या जात आहे. आणि वरच्या योनींमध्ये टाकत ढवळल्या जात जे कर्मबंध संपत जात आहेत, त्यांना हळूहळू ईश्वराच्या जाणीवेत आणल्या जात आहे. हे नियतीचं काम आहे. त्यामुळे नियतीचं कर्म हे अशा प्रकारे चालतं. परंतु हा प्रकृतीचा जो वेग आहे, हा वेग खूप मंद आहे, लक्षात घ्या. आणि काही कारणास्तव म्हणजे नियतीच्या जाणीवेप्रमाणे कर्म, अकर्म, विकर्म, विचित्र कर्म अशा सगळ्या जाणीवा आपण पाहिल्या, अभ्यासल्या. याच्यातनंच प्रकृती सामाजिक कॉन्शियसनेसमधनं, म्हणजे सर्वांच्या कॉन्शियसनेसमधनं सुद्धा काही वेळा मागे सरकते. मग मागे सरकलेली प्रकृती परत पुढे यायला इट टेक्स इट्स ओन टाइम, लक्षात घ्या. जसं एक काळ भारतातला असा होता की तिथं आध्यात्मिक जाणीवा फार मोठ्या प्रमाणामध्ये होत्या, है ना, की त्याची पाळं मुळं अजूनही आपल्यापर्यंत येऊन पोचलेली आहेत, DNA मार्फत म्हणा, कसल्याही मार्फत. परंतु मधला काळ असा गेला की 700-800 वर्षाचा काळ असा गेला की जिथं संपूर्ण सामाजिक प्रकृतीच मागे सरकली, ज्याला आपण एक प्रकारे अज्ञानात ढकलल्या गेला असं म्हणू, पारतंत्र्याचा काळ म्हणा. त्यामुळे याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी परत स्थायी होण्यासाठी जो वेळ गेलाच ना, म्हणजे अजूनही स्थायी झालंय का? अजूनही स्थायी झालेलंच नाहीये. समाजामध्ये अजून आध्यात्मिक जाणीवा ज्या रुजायला पाहिजेत ज्या प्रमाणात, ते प्रमाण दिसतच नाहीये. त्यामुळे या गोष्टीचा परिणाम वैयक्तिक स्तरावर पण काही प्रमाणामध्ये त्या संतांना, त्या लोकांना, जे आध्यात्मिक लोक असतात त्यांना भोगून द्यावा लागतो. म्हणून मी म्हटलं की या संपूर्ण प्रकृतीच्या रचना आहेत. पण ही भूमिका वेगळी आहे. ही एक वरच्या आध्यात्मिक जाणीवेतली सामाजिक स्तरावरची भूमिका आहे. पण वैयक्तिक जाणीवेमध्ये जेव्हा हे विश्व मन असं तयार होतं, जे विश्वंभरालाच ॲक्च्युली तयार करत असतं, पण हे विश्वमन कुठनं तयार झालं याचा वेध या विश्वमनातनंच घ्यावा लागणार ना. म्हणून विश्वमनाच्या जाणीवेत जेव्हा तुम्ही येता तेव्हा उ मच्या पुढे जाता आणि जे दिसतं
तो अर्धचंद्र आणि ते टिंब दिसतं, लक्षात ठेवा. पूषण्ये कर्षे यमसूर्य प्राजापत्य विभरश्मिन समूह तेजो यत्ते रूपम तत् ते पश्यामी. हो सावसो पुरुषः सोहम अस्मी, तो मी आहे. लक्षात आलं का? किती स्पष्ट सांगितलंय. म्हणून अ उ म या प्रणवाच्या मात्रा अर्धबिंबात मिळे तोपर्यंत. म्हणून अर्धबिंब कुठलं तर हा जो अर्धचंद्र आहे आणि त्याच्यामध्ये असणारं टिंब आहे ते अर्धचंद्र का आहे, अर्धमात्रा का आहे, कारण तो इतका अनंत आहे की तुम्ही त्याला दाखवूच शकत नाही आहात. म्हणून त्याच्या ज्ञानाला विकास दिशा आहे फक्त, आणि तो त्या अर्धचंद्राच्या पलीकडेच आहे, इकडे काही नाहीये. म्हणून ओंकार अर्धचंद्र म्हणजे अर्धचंद्राच्या खाली ओंकार राहतोय. रचना कशी आहे याचाही विचार करा. त्यामुळे अर्धचंद्राच्या खाली ओंकार आहे आणि त्या अर्धचंद्रावर तुम्हाला बसायचंय आणि ओंकाराकडे बघायचंय. तेव्हा आपल्याला कळणार आहे जेथ माया स्पर्शो सकेना म्हणजे काय. एलोसी आहे ती. अरे का लक्षात. ईश्वर आणि आपल्यामधली एलोसी कुठली आहे तर ती एलोसी आहे अर्धचंद्र. आणि तो एलोसीवरनं सुद्धा विश्वातीत परब्रह्म टिंबासारखं दिसतंय. आलं का लक्षात. म्हणजे तो किती अनंत असेल. ही भूमिका आपल्याला समजून घ्यावी लागते. म्हणून धारणेच्या बळाने आकाशात मिळतो व मिळतो न मिळतो असा प्रणव धरून ठेवावा. असा प्रणव धरून ठेवायचा आहे की या धारणेच्या जाणीवेतनं पकडायचं आहे. म्हणून ध्यान करत असताना ओंकार करायचा, पण पकडायचं काय आहे अर्धचंद्र. बसचं उदाहरण आठवतं ना. बसमध्ये आपण उभे असतो तसं साधनेमध्ये आपण इतके तटस्थ उभे आहोत आणि धरलाय तो अर्धचंद्र. बघायचा तो टिंब बघायचा आहे आणि खाली आहे तो ओंकार आहे आणि मध्ये आपण लटकलेलो आहोत. एवढ्या लटकलेल्या जाणीवेत साधनेला आपल्याला गुंफावं लागणार आहे. त्याला धारणा असं म्हटलं नाही. तुम्ही साधा विचार करा ना, आहे की नाही. तुम्ही प्लब्स काढायला उभे राहून बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्ही किती वेळ उभे राहू शकणार आहात. असे ब्रह्मांडात उभे आहात असा विचार करा. आयुष्यात भर लटकलेलो असतो आपण तरी कंटाळा येत नाही, पण आपण ओंकाराच्या खाली लटकलेलो असतो. तिथं लटकायचंय. इथपर्यंत पोचल्यानंतर मग त्या टिंबातनं जसं वासुदेवाच्या हृदयाचा आपण विचार केला तसं वासुदेवाच्या त्या टोपलीतनं अंगठा बाहेर येतो की नाही, तसा तो त्या टिंबातनं आपल्याकडे पाहतो आणि हात देतो आणि घेऊन जातो. म्हणजे हात धरी रे सदारा. त्याला ईश्वराचं येणं म्हणतात आणि याला आपले 4 पाय चालणं म्हणतात. तुम्ही 4 पाय चाला तर किती अनंतातनं येऊन तुम्हाला त्या टिंबातनं वरती घेईल बघा. पण ही 4 पावलंच कशी आहेत, अ उ म आणि अर्ध मात्राचा चंद्र. मग तो टिंबात नाही येणार. तुम्ही अशी कल्पना असे चित्रच काढून ठेवा पाहिजे असेल तर एक की म्हणजे हे साधनेचं समोर याच्यावर त्राटक करा. हे माझं त्राटक. सगळं ज्ञान तिथं येऊन थांबणार आहे. लक्षात ठेवा. सगळं ब्रह्मज्ञान येतं कुठं, थळाड तिथं जाऊन थांबतं.
सर्व निर्मिती येतात कुठं, तिथं जाऊन थांबता येत. आणि त्याच्या पलीकडे तो जो मी तो एलोसी म्हटलं ना, एलोसीत आपण लटकलो म्हणजे खाली आलो, बरोबर आहे ना. म्हणजे आपण काळातच राहतोय आणि तो काळातीत असतो. एलोसीच्या पलीकडे काळवीळ काय भानगड नाही, ते सगळं अलीकडे. इतकं सुंदर असं दृश्य आहे बघा हे सोहमचं. असो म्हणून तववरी तो समीरू निराळी कीजे स्थिरू, मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीची वलसे. तो प्राण आकाशात स्थिर करावा व मग ऐक्य झाल्यावर तो ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणीच भासतो. तेच सांगितलं त्यांनी, तो प्राण आकाशात स्थिर करावा. मग अशा हे आकाशच आहे ना सर्व. म्हणून अर्धचंद्राच्या तिथला आकाश कसा असेल बघा. लोक टेकडीवर शुद्ध श्वास घ्यायला जातात, या आकाशात कुंभक करावं लागतं, श्वास घेताच येत नाही. आणि इथं श्वास लागतो, तो सगळा गोंधाटून या विश्व भावे, काय तुम्ही म्हणता ना ते गाणं, तसं आहे ते. म्हणून या सगळ्यात ईश्वर कसा भरलेला आहे हे अनुभवत तिथं लटकून राहावं लागणार आहे. तेव्हा मग ऐक्य झाल्यावर तो ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणीच भासतो. मग अशा वेळचा जे व्यक्तिमत्व असेल ते कसं असेल, ब्रह्मस्वरूपच होतं ना ते. भासायचाही विषय येत नाही तो. खरं तर त्याने भासतो असं म्हटलं इतरांना, पण तो असतोच ब्रह्मस्वरूप असं. म्हणून ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्यावहरन मान्म मनुस्मरन य प्रयाती त्यज देहम स याती परमाम गतिम. 13वा श्लोक आहे. ओम या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करून त्याचा वाच्य जो मी, त्या माझे नंतर स्मरण करून जो देह सोडतो तो परमगतीला प्राप्त होतो. म्हणजे अशा प्रकारे जो साधना करत जातो आणि ओम या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करून, म्हणून सोहम किंवा ओम याचाच उच्चार करतो. म्हणून सतत सोहमचाच अभ्यास करावा असं स्वामी सांगायचे आमचे. सोहमच हा उच्चार करावा. पुढे जाऊन आमच्या वडिलांनी तर म्हणजे स्वामी विद्यानंदांनी तरी असा बदल केला की लोकांना जप आवडतो ना, चला ठीक आहे, सोहम शब्द सोपा श्वासोश्वासी जपा असं म्हटलं त्यांनी. म्हणजे इतकं ते काय लोकांना जप लागतो आहे ना. मग स्वामी विद्यानंद काय म्हणतात की तुम्हाला जप पाहिजे ना, मग श्वासावरती सोहम सोहम असं म्हणत राहा. काही लोकांना पटत नाही, ते पटत नसेनात का. ओम रामकृष्ण हरी म्हणायला फार आवडतंय, अगदी कोट्यावधी जप करतात लोक रामकृष्ण हरीचा आहे ना. पण जो खरा जप आहे, जो ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे, प्रणवाच्या जाणीवेमधनं जा असं जेव्हा सांगताहेत, कारण हे कसं आहे, ओम या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करून त्याचा वाच्य जो मी, म्हणजे ओंकाराचा सोहमचा वाच्य कोण आहे, तो ईश्वर आहे. ईश्वराचं नाव आहे ते घ्यायला आवडत नाही. आम्ही ओम रामकृष्ण हरी म्हणू, आम्ही श्रीराम जयराम जय जयराम म्हणू. अरे काय म्हणजे इतकं अडकायचं की ते समजूनच घ्यायची इच्छा नसणं, हे दुर्दैव आहे माणसाचं. लक्षात ठेवा, हे दुर्दैव असतं. ईश्वर कुठं चाट घालतो आपल्याला ते कळत नाही. ईश्वर म्हणजे आपलीच नियती. कारण इथं स्पष्ट म्हटलंय ना, ज्ञानेश्वरांनी असं का म्हटलं, ज्ञानेश्वरांनी इथं म्हटलंय का, ओम रामकृष्ण हरी या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करून त्याचा वाच्य जो मी. अरे ईश्वर त्याचा वाच्य नाहीच आहे, हे माणसाने बनवलेले जप आहेत. श्रीराम जयराम जय जयराम म्हणा किंवा ओम रामकृष्ण हरी म्हणा, ईश्वराने एकच जप आहे, ओम सोहम मी ब्रह्म आहे, बस.
मानव निर्मित जप, माणसाने घाला गोंधळ, काय घालायचंय तो. म्हणून तो पांडुरंग माणसापासून लांबच राहतो. तो म्हणतो तुम्हाला यायचं ना, वाऱ्या करत या, मी आपलं कटीवर उभा राहणार आहे, माझं लक्ष पण नाही तुमच्याकडे, पाहिजे ते करा, तिकडं गोंधळ घाला. कारण माझं ऐकायचंच नाही असं ठरवलं असेल तर मी तरी काय करणार ना. असं ही भूमिका आहे पांडुरंगाची. आणि लोक दरवेळा एकादशा करतात. ओम या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करून त्याचा वाच्य जो मी, त्या माझे नंतर स्मरण करून जो देह सोडतो. म्हणून त्याचा वाच्य, ओंकाराचा वाच्य, याचं स्मरण असलं पाहिजे, ओंकाराचं नाही. परत म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा. म्हणून ओम या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करायचा, नंतर त्याचा वाच्य जो मी, त्याचं स्मरण करायचं. असं करून जो देह सोडतो. म्हणून तुम्ही ओंकार करा, ओम. पण देह जर सुटत असेल असं वाटतंय तुम्हाला, तर त्यावेळेला सद्गुरूचं किंवा त्या परब्रह्माचं स्मरण करा. मग ओंकार विलयात गेलेला आहे, हे ओंकार धरून करू नका असं त्यांना म्हणायचं आहे. तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथेची प्राणपुरे, मग प्रणवातीत उरे पूर्ण घन जे. तसे झाले म्हणजे प्रणव अनुच्चार्य होतो व तेथेच प्राणही लीन होतो. मग प्रणववाच्य, प्रणवातीत असे जे पूर्ण ब्रह्म, तो योगी होऊन राहतो. म्हणून ओंकार करायचा, त्रिवार ओंकार करायचा आणि त्या प्रणवाला डुबवून टाकायचं आणि आपण महाशून्यामध्ये डुबवी हो माय या भूमिकेत जायचं. हा लक्षात. म्हणून आपल्याला डुबायचंय कुठं? महाशून्यात जायचंय, हरीपाशी जायचंय, निजधामात जायचंय. मग ते जर आपलं प्राप्तव्य असेल तर अलीकडचं सगळं सोडल्याशिवाय कसं चालेल? म्हणून अलीकडच्या सर्व गोष्टी सोडण्यासाठीच आहेत असंच गृहीत धरायचं. तिथं गोंधळ असायचं कारणच नाही काही, आहे की नाही? द्विधा विषयच येत नाही आहे. त्याच स्थितीत जर जायचं आहे. ईश्वर प्राप्ती म्हणजे काय हे एकदा जर समजलं आपल्याला, आणि ते जे काही आपण आत्तापर्यंत आयुष्यभर करत आलो असू, त्या गोष्टी तिथपर्यंत नेऊ शकत नसतील आपल्याला, तर त्या सोडल्याशिवाय पुढे जाणार कसे? मला वाटतं तुम्हीच का कोण, तुम्हीच होता बहुतेक, कोणीतरी एकाने मला सांगितलं की आम्ही सकाळी 1 तास जप करतो, मग त्यानंतर तुम्ही सांगितलेली साधना कशी करायची, बरोबर ना? असं काहीतरी जपाचा वेळ एवढा जातो, त्याचा एवढा वेळ जातो, त्याचा असा वेळ. पण त्यातनं जे तुम्ही इतके वर्ष करत आलेला आहात, त्यातनं ईश्वर जर आपल्याला कळलाच नसेल तर ते परत परत करून काय करणार? असा प्रश्न स्वतःला विचारा. म्हणजे आपण, कारण हे मरणाच्या वेळचं आहे सगळं, लक्षात घ्या. हे मरताना आपल्याला ते स्मरण राहायला पाहिजे, आहे की नाही? पण मग मरताना त्या ईश्वरात विलीन व्हायचंय, कारण तो देहा पाठी मजसी एकची होय आहे. मग तो देहाला तशी सवय लागणं महत्वाचं आहे. कारण देह, आपलं मन, बुद्धी हे सर्व सवयीचे अधिकारी आहेत. तुम्ही जर सवय त्यांना चुकीच्या लावल्या तर मग सवय कशाची लावायची? सोहमचीच सवय लावायची, बाकी कुठल्या सवयी लावायच्याच नाहीत. मग अगोदरच्या सवयी सोडल्याशिवाय ती सवय लागेल का? तुम्ही मला सांगा. म्हणून सोहमचीच सवय.
प्रत्येक क्षणाला, प्रत्येक याला सोहमच करायचं. म्हणून मग तोंडातनं सुद्धा सोहम आलं तरीही हरकत नाही आहे. श्वासामध्ये पण सोहमचंच अनुसंधान आहे. हे जर याची अजपाजपात परिवर्तन झालं तर लक्षात घ्या काय होईल, मरताना सोहम तो होईल, सोहम तेही अस्तवले ही भूमिका तयार होईल आणि तुम्ही परब्रह्माच्या जाणीवेत जाऊ शकाल. असं हेच सांगितलंय तिथं बरं का. म्हणून अनुच्चार्य होतो तेथे प्राणही लीन होतो. मग प्रणववाच्य प्रणवातीत म्हणजे प्रणव ज्याच्या वाच्यातनं आलेला आहे, प्रणव कोशातनं तयार झाला, ईश्वरातनं तयार झाला ना, ओंकार सोहम, बरोबर आहे ना. आणि तो कसा आहे, तो प्रणवातीत आहे. असे जे पूर्ण ब्रह्म ते तो योगी होऊन राहतो. प्राप्त जे आहे तिथं थेट हिट करा, आधेमध्ये हिटच करू नका कुठं. ते करायचंही सोडून द्यायचे, करायचंही सोडून द्यायचे. आपण काय करतो, मधल्याच गोष्टी धरून ठेवतो. ते मधलं धरून ठेवलं तर पुढचं येणारा अर्थ आहे ना. असं कसं चालेल, आहे की नाही. तसं नको व्हायला. म्हणून प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरत साता. म्हणून प्रणव म्हणजे ओम, मी सोहमय म्हणतो इथं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रणव म्हणजे ओम किंवा सोहम हे एक नाव एकाक्षर ब्रह्मच आहे जो कोणी माझ्या परमस्वरूपाचे स्मरण करील. आणि किती स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणून रामाचं नाव नाही घेतलं तरी चालणार आहे, कृष्णाचं नाव घेतलं नाही तरी चालणार आहे, कारण माझं खरं नाव आहे सोहम. म्हणजे एखाद्याचं नाव, आपल्या मुलाचं नाव आपण ठेवायचं काय, तुझं नाव मी ठेवलेलं आहे काय. समजा आमच्या मुलाचं नाव ठेवलं ऋषिकेश, बरोबर, मी ठेवलं. आणि कारण नसताना त्याला ऋषिकेश न म्हणता ए बंड्या ए गोड्या असं काहीतरी नावं ठेवून आपल्या पोरांना बोलवायचं, ही सवय वाईटच आहे ना. काय कारण आहे, अरे त्याचं जे नाव आहे त्या नावाने बोलवा ना. तुम्हाला कळत नाहीये म्हणून तुम्ही कुठल्याही नावाने, तुम्हाला अतिप्रेम आलं म्हणून तुम्ही त्याला कृष्ण म्हणायला लागलात, तुम्हाला अतिप्रेम आलं म्हणून तुम्ही त्याला राम म्हणायला लागलात. असं कसं चालेल. पण शेवटी तो काय म्हणाला, अरे हे माझं नाव नाही आहे बाबा. नामदेवाला काय सांगितलं त्यांनी, पांडुरंगाने. नामदेव हेच करत होता ना, विठ्ठल विठ्ठल नामदेव, पांडुरंग पांडुरंग करत होता नामदेव. त्याला वाटलं विठ्ठलाचं हेच नाव आहे. पण ज्ञानेश्वरांनी सांगितलं ना, अरे हे विठ्ठलाचं नावच नाही आहे, तुला अजून कळलंच नाही, म्हणजे मडकं कच्चंच. बघा कच्ची मडकी कशी असतात. पण ज्ञानेश्वरांना त्यांना पक्कं करायचं होतं. पांडुरंगाला कोणाला पक्कं करायचंच नाही आहे, रामाला कोणाला पक्कं करायचं आहे का, कोणालाच नाही. कृष्णाला कोणाला पक्कं करायचं आहे का, त्यांना फक्त अर्जुनालाच करायचं होतं. बाकी कोणाला पक्के करायलाच गेला नाही तो. म्हणून आपले गुरु असतात, त्यांना जे आपल्याला पक्क करायचं असतं त्याप्रमाणे चालावं. आणि तेही देहधारी गुरु. याला फार महत्त्व आहे, लक्षात ठेवा. कारण ते जे पक्के, म्हणून ज्याला चोख ज्ञान असतं तोच गुरु होऊ शकतो. नाहीतर सगळं अर्धवट आहे ना, सगळं अर्धवट. तुम्हाला आवडतं म्हणून साधना सांगायची आहे का, हे काय मनोरंजनाचा कार्यक्रम आहे का, नाही का. नाही, मी तुम्हाला नाही म्हणत आहे, मला सांगण्याचा हेतू काय आहे. उदाहरणार्थ की एखाद्याला आवडतं, हां नाही ते जप द्या, तुम्ही मला जप द्या असं लोक मागतात. मी ते एक जण असा आले ते माझ्याकडे, त्यांना मी म्हटलं तुम्ही जा घरी म्हणून त्यांना परत पाठवून दिलं. अनुग्रहाच्या दिवशी घरी पाठवून दिलेलं आहे.
कारण माझ्या याच्यात बसतच नाही त्या गोष्टी. तुम्ही सांगाल ते मी द्यायला बसलोय का इथं? हे काय आपल्या मनाप्रमाणे अध्यात्म चालत नाही. आपल्या मनाप्रमाणे ईश्वर चालणार आहे का? तुम्ही साधा विचार करा. म्हणून आपण ईश्वराच्या मनाप्रमाणे चालायचं ही भक्ती आहे. मग त्याचं खरं नाव काय आहे? सोहम आहे ना. ज्ञानेश्वर महाराज ओरडून सांगतायत हे. आणि छोट्या अगोदर म्हणजे जवळजवळ 8व्या अध्यायाला सांगतायत. हो, 7 अध्याय झालेत, आता 8व्या अध्यायाला आलेले आहेत ते. मग अजूनही जर कळत नसेल तर देर इज समथिंग रॉंग असं मला म्हणायचं आहे. म्हणून ज्ञानेश्वरांची भाषा परखड आहे. ज्ञानेश्वर साधे सुधे नव्हते, ते आत्ता नाही आहे तिथं म्हणून ठीक आहे ना. नाही तर ते उभंच नाही करणार आपल्याला. ते म्हणजे मी सांगतो, मला तरी असं वाटतं फक्त मवाळ भाषेत सांगतील एखाद्याला, तुम्हाला पटेल असं गोड गुलाबी भाषेत सांगतील, ऐसे अक्षरे रसिके मेळवीन वगैरे वगैरे असं करून सांगतील, आहे ना. पण ज्ञानेश्वर महाराज गजानन महाराज होऊन आले तर काय होईल? काशी भाषा बदलेल त्यांची. मी सांगतोय ते ऐक, नाही तर चालायला संपला विषय संपतो आमचा असं ते. म्हणून प्रणव म्हणजे ओम हे एक नाव एकाक्षर ब्रह्मच आहे. जो कोणी माझ्या परमस्वरूपाचे स्मरण करीत या परी त्याची देहाते तो त्रिशुद्धी पावे माते. जया पावण या परवते आणिक पावणे नाही. वर सांगितल्याप्रमाणे देह सोडतो तो मला पावतो. हे त्रिवार सत्य आहे. या प्राप्तीपेक्षा दुसरी श्रेष्ठ प्राप्ती नाही. आता दुसरी श्रेष्ठ प्राप्ती नाही हे पटायलाच किती वेळ जातो माणसाचा आयुष्याचा. अगदी अध्यात्म करणारी लोक, सर्व ज्ञान असणारी लोक, अगदी 8व्या अध्यायावरती प्रवचन करणारी लोक आहेत, लेखक आहेत, लिहिणारे आहेत, बोलणारे आहेत, बरोबर आहे ना. परंतु त्यांना ही श्रेष्ठ प्राप्ती वाटते का? हा महत्त्वाचा विषय आहे. कोणाला कॉन्ट्रडिक्ट करत नाही आपण, करायचंही कारण नाही आहे. कारण काय आहे माहिती आहे का? जीवन जगताना ती श्रेष्ठ प्राप्ती आहे असं वाटणं आणि प्रत्यक्षात वेगळंच काहीतरी करणं आणि वेगळ्या प्राप्तव्याची इच्छा ठेवणं, असं जर झालं तर कॉन्ट्राडिक्टरी होणार ना गोष्टी. तुम्हीच विचार करा. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला एक प्रकारे आपल्या जीवनात आणायच्या आहेत. ही भूमिका ठेवून वागावं लागणार आहे. आणि हे लोकांसाठी नाही, आपल्यासाठी. त्यामुळे आपल्या जीवनाची श्रेष्ठ प्राप्ती ईश्वरच आहे, यासाठी पूर्ण ईश्वर समजून घ्यावा लागणार. तो सोहमच आहे ही धारणा ठेवावी लागणार. त्याच जाणीवेत साधना करावी लागणार. त्याच जाणीवेच्या प्राप्ती व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या प्राप्ती आल्या गेल्या त्याची खंत न बाळगणं आलं आहे ना. आल्या तर आल्या, नाही आल्या नाही आल्या, म्हणजे तो काय आपला विषय नाही आहेत कुठला. कारण माझी प्राप्त ते नाहीच आहे. आय एम व्हेरी क्लिअर अबाउट इट. आपल्या जाणीवेमध्ये जे श्रेष्ठ प्राप्तव्य आहे ते हेच असणं पाहिजे. तेव्हा म्हणून या प्राप्तीपेक्षा दुसरी श्रेष्ठ प्राप्ती नाही, यासाठी झगडावं लागतंय. कारण ईश्वर प्राप्ती हीच परमश्रेष्ठ प्राप्ती आहे. ही श्रद्धा आहे, लक्षात ठेवा. म्हणून या श्रद्धेच्या अलीकडच्या ज्या श्रद्धा आहेत त्या सगळ्या दुय्यम श्रद्धा होतात. म्हणून अगोदरच्या ज्या ज्या गोष्टी आपण प्राप्त करायच्या म्हणून करत आलो आयुष्यात, की शिक्षणाचं आहे, पैशाचं आहे, घराचं आहे,
या एक एक प्राप्तव्य झाले आपली, बरोबर ना. पण या प्राप्तव्याच्या तुलनेमध्ये ईश्वर प्राप्तीचं ध्येय हे एकदम वेगळं, आणि या ध्येयाच्या अनुषंगाने हे ध्येय जे आहे, या ध्येयाच्या कडे चालण्याचा मार्ग हे अलीकडचं सगळं सोडून देणं हाच आहे, दुसरा मार्ग नाही. त्यामुळे हे इथं सगळं वैराग्य सुरू होतं. हे वैराग्य का लागतं, संन्यास का लागतो, विवेक का लागतो, या सगळ्या गोष्टी का लागतात, हे इथं आल्याशिवाय कळणारच नाही ना. म्हणून इथं जी लोक येऊन गेलेली आहेत त्यांनी का हे सांगितलं, यमनियम करा, विविध साधनेचे प्रयोग करा, हे का सांगितलं, त्याचं कारण हेच आहे. कारण त्याशिवाय वैराग्य बांधणार नाही. म्हणून प्राप्तव्य हेच असलं पाहिजे, म्हणून म्हणतायत ते. तर यानंतरचा भाग जो आहे तो आपण पुढच्या आपल्या सत्संगामध्ये बघूयात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.